नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे नागराजने आणि महिपतीने दोघांनी प्लॅन करून आता प्रताप काकांना चांगलंच अडकवलेलं असतं. जो गुन्हा त्यांनी केलेलाच नसतो, त्या गुन्ह्याची शिक्षा आता प्रताप काका जेलमध्ये भोगायला गेलेले असतात. तेव्हा महिपती नागराजला म्हणत असतो, हे तर काहीच नाही आहे. आता मी त्या प्रतापला असं अडकवणार आहे ना, की आता अर्जुनला श्वास घ्यायला जागा मिळणार नाही आहे. तर अर्जुन खूप जास्त प्रयत्न करत असतो प्रताप काकांना बेल मिळवून देण्यासाठी. पण सॅटर्डे संडे आल्यामुळे कुणीही जज आता इथे जामीन पेपरवरती साईन करायला तयार नसतो. तर अर्जुन खूप जास्त रिक्वेस्ट करत असतो, तरी देखील कुणीही त्याची मदत करायला तयार होत नाही. तेव्हा अर्जुनला स्वतःचाच राग येत असतो, कारण त्याने आपल्या मम्माला प्रॉमिस केलेलं असतं की डॅडला मी घरी घेऊन येईनच. तर इथे साक्षीला सगळं काही आता माहिती झालेलं असतं की हे सगळं महिपतीने तर केलेलं नाही आहे ना. तरीसुद्धा महिपती, नागराज आणि साक्षी प्लॅनिंग करत असतात की चैतन्याच्या समोर आता असं दाखवायचं आहे की ते सगळेजण प्रयत्न करणार आहेत प्रताप काकांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी, त्यांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत असं ते दाखवून देत असतात. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की माझा पूर्ण विश्वास आहे प्रताप काकावरती, ते असं कधी करणारच नाही आहेत. तेव्हा इथे साक्षी म्हणते, हो ना, माझासुद्धा विश्वास बसत नाही आहे. आम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली होती ना, तेव्हा आम्ही बॅकग्राऊंड सगळं काही चेक करूनच आम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती. ते असं काही करणं शक्यच नाही आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, अगं साक्षी, तू हे मला काय सांगतेस? मला सगळं माहिती आहे. प्रताप काका असं काहीतरी करणं शक्यच नाही आहे. मी प्रताप काकाला जेलमध्ये अजिबात राहू देणार नाही आहे. जो गुन्हा त्याने केलेलाच नाही आहे, त्या गुन्ह्याची शिक्षा त्याने का भोगायची? मला असं वाटते त्याचा कुणीतरी विरोधी आहे, दुश्मन वगैरे. त्यांनी प्रताप काकाला या सगळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा सगळा रेकॉर्ड हा क्लिअर आहे. तो कधीही असा गुन्हा करतच नाही. तो सगळ्याच्या विरोधात आहे. तो बिचारा गरीब माणसांची मदत करतो, सगळ्यांना फुकटमध्ये औषधं प्रोव्हाइड करतो आणि अशा नेक माणसावरती असा गुन्हा दाखल करायचा, हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. पोलिसांनी सुद्धा आधी सगळं तपासून बघायला हवं होतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की रविराज सरांना मी फोन करतो. प्रताप काकांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना बेल मिळवून देण्यासाठी वाटेल ते मी करायला तयार आहे. तर इथे अर्जुन आता आपल्या ओळखीच्या जजेस लोकांना फोन करत असतो, रिक्वेस्ट करत असतो, तरीसुद्धा कोणी मदत करत नसतं. तो आता विचार करतो की आता घरी मी कुठल्या तोंडाने जाऊ आणि पूर्ण आजी, मम्मा सगळ्यांना मी काय उत्तर देऊ, असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो. तो वेड्यासारखा झालेला असतो. खूप जास्त प्रयत्न करत असतो, पण त्याला यश काही येत नसतं. तेव्हा इथे चैतन्यसुद्धा विचार करतो. तो म्हणतो रविराज सरांना फोन करतो आणि त्यांना सांगतो काही करून आज प्रताप काकाला बेल मिळवून द्यायची म्हणजे द्यायची. आणि त्याला मनातून वाटत असतं की आता अर्जुनला फोन करू का? त्याच्यावरती काय बरं हे मोठं संकट आलेलं आहे, त्याच्या फॅमिलीवरती, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. पण तो आता त्याची फर्म सोडून गेल्यामुळे त्याला फोन करायला सुद्धा लाज वाटत असते. तर इथे सगळेजण रडत असतात. सायली सगळ्यांची समजूत काढत असते. नक्की बेल मिळेल असा विश्वास तिला वाटत असतो. तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की मम्मा, आय एम सॉरी, मी डॅडला बेल नाही देऊ शकलो, कारण का सॅटर्डे संडे हे 2 सुट्ट्या येत आहेत, त्याच्यामुळे जामीन पेपरवरती कुणीही साईन करायला तयार नाही आहे. पण तू काळजी करू नको, हे जे कुणी केले ना, मला माहिती आहे हे कुणी केलेलं आहे. आता मी जातो आणि त्याला चांगलाच जाब विचारतो. तुम्ही कुणीही काळजी करू नका आणि रडत बसू नका. तुम्ही सगळेजण माझी स्ट्रेंथ आहात. तुम्ही जर असे खचून गेलात तर मला सुद्धा ताकद मिळणार नाही. डॅडला मी 2 दिवस काही जेलमध्ये ठेवणार नाही आहे. मी डॅडला घरी घेऊन येणारच, असं तो ठामपणे आता घरच्या लोकांना सांगत असतो. तो म्हणतो, तुम्ही फक्त मला थोडासा वेळ द्या आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. मी डॅडला घेऊन येणार म्हणजे येणार. तर इथे साक्षी येते आणि महिपतीला विचारत असते की अण्णा, मला माहिती आहे हे सगळं तुम्हीच केलंय, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे, बरोबर ना? तुम्हीच त्या प्रताप सुभेदारला अडकवले ना? पण हे सगळं करायची गरज होती का? तेव्हा महिपती म्हणतो की अगदी बरोबर, हे सगळं करायची गरज होती आणि मीच त्या प्रताप सुभेदाराला अडकवलेला आहे. तो अर्जुन खूपच जास्त उडत होता ना, त्याचे पंख कसे छाटायचे ना, हे मला बरोबर माहिती होतं आणि त्याचे पंख छाटण्यासाठी आणि आपल्याला अजून वेळ मिळण्यासाठी हे मी सगळं केलंय. तो अर्जुन सुभेदार तुझ्या विरोधात खूप जास्त पुरावे गोळा करत होता ना, त्या मधुकर पाटलाला सोडवण्यासाठी. आता म्हणावं स्वतःच्या बापाला जेलमधून बाहेर काढ. आता मी त्याला असं अडकवलंय ना, सहजासहजी तो काही बाहेर पडणार नाहीये, कारण ड्रग्ज हा गुन्हा किती मोठा आहे हे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे. आपल्याला थोडासा वेळ मिळावा आणि त्या अर्जुन सुभेदाराला आपल्या केसवरून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी मी हा सगळा केलेला प्लॅन आहे. तेव्हा आता महिपती हे सगळं साक्षीला सांगत असतो की मी त्याच्या ट्रकमध्ये औषधांच्या ऐवजी ड्रग्ज ठेवलेले होते आणि त्याच्याच काही माणसांना मी खरेदी केलं आणि हा
गुन्हा मी त्या प्रताप सुभेदार याच्यावरती टाकलेला आहे. तेव्हा अर्जुन महिपतीचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो की महिपती शिखरे, हे सगळं तूच प्लॅन केलं होतंस ना? माझ्या डॅडला ड्रग्सच्या या गुन्ह्यामध्ये तूच अडकवलेलं आहेस ना? मला चांगलंच माहिती आहे. तूच हे सगळं केलंस. लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? त्यांच्या औषधांच्या ट्रकमध्ये तू ड्रग्स ठेवले होतेस. मला माहिती होतं महिपती शिखरे, हे तूच केलेलं आहेस. तेव्हा साक्षी मध्ये येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तू लांब राहा, तू अजिबात मध्ये येऊ नकोस. आज मी तुझ्या बापाला काही सोडणार नाही. आणि तो त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच तिथे आता रविराज काका आणि चैतन्य दोघं जण आलेले असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, काय करतोयस काय तू? अरे तुला माहिती आहे का, तू ज्यांच्यावरती आरोप करतोयस ना, तेच प्रताप काकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करतायत. ते बेलसाठी प्रयत्न करतायत. तुला माहिती आहे का? पण तुला आहे ना दुसऱ्याचं ऐकायचंच नसतं. तुला फक्त आरोप करायचे असतात आणि त्यासाठी तुला साक्षी आणि तिचे वडीलच भेटतात का? तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, तू गप्प बस. एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस आणि या सगळ्यामध्ये बोलू नकोस. तुला जर काही माहिती नसेल ना तर गप्प बस. तू तर त्यांचीच बाजू घेऊन बोलशील ना? आताच मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. महिपती शिखरे साक्षीला सांगत होता की त्याने माझ्या डॅडला या ड्रग्सच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं आहे. पण तू याच्यामध्ये कशाला बोलशील ना? तुझा तर यांच्याचवरती विश्वास आहे. कारण तुझ्या डोळ्यावरती या साक्षीने प्रेमाची पट्टी बांधली आहे ना. तुला आता काही दिसणार नाही. पण एक वेळ अशी नक्की येईल, तेव्हा यांचा खोटारडेपणा तुझ्या नजरेसमोर येईल आणि तेव्हा तू माझ्याबरोबर बोलायला येशील ना, तेव्हा तुला खूप जास्त स्वतःचीच लाज वाटेल. हा तू माझा शब्द लक्षात ठेव. आणि कदाचित तेव्हा मी काही समजून घेण्याच्या आणि ऐकण्याच्या मनस्थिती नसेन. तेव्हा इथे अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की तुम्ही सगळेजण याच्यामध्ये पडण्याचा प्रयत्न करू नका. मी एकेकाला बरोबर बघून घेईन. माझ्या डॅडला कसं सोडवायचं हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की हे बघ अर्जुन, आम्ही सगळेजण तेच प्रयत्न करतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तू काय प्रयत्न करतोयस? याने माझ्या डॅडला अडकवलंय आणि तुझ्यासमोर असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत की ते माझ्या डॅडला सोडवतायत. उलट अजून या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असेल. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की मी रविराज सरांना इथे त्याच्यासाठीच घेऊन आलोय. त्यांना सुद्धा मी सांगितलंय की आपल्याला प्रताप सरांना बेल मिळवून द्यायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला कुणाच्याही हेल्पची गरज नाही आहे. काही गरज नाही आहे. त्यांचा मुलगासुद्धा एक मोठा वकील आहे आणि मी माझ्या डॅडला आजच्या आज बेल मिळवून देणारच. आणि नाही मिळाली ना तरीसुद्धा मी वेट करेन आणि त्यांना बेल मिळवून देईन. पण तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांची मला गरज नाही आहे. तुम्ही त्यांची केस लढा आणि तू त्यांची मदत कर. मला तुमच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात, हे बघ अर्जुन, आम्हाला सुद्धा माहिती आहे आता तुझी काय मनस्थिती आहे. पण आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की प्रतापने काही केलेलं नाही आहे. नक्कीच हे कुणीतरी रचून केलेलं काम आहे. त्याला फसवण्यासाठी केलेलं काम आहे आणि आम्ही सुद्धा याच्यामध्ये मदत करायलाच आलो आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नको आहे मला तुमच्या मदतीची गरज. मी माझ्या डॅडसाठी समर्थ आहे. मी त्यांना बेल मिळवून देईन. तुमच्यासारख्या माणसांची मला गरज नाही आहे, जी ह्या लोकांच्या खोटारड्या लोकांची साथ देतात. आणि हे सुद्धा महिपती शिखरेनेच केले आणि तरीसुद्धा तुम्ही त्याचीच साथ द्या. असं अर्जुन म्हणतो. महिपती शिखरे, मी तुला सोडणार नाही आहे. आज तू माझ्या फॅमिलीवरती वार केलेला आहेस. तुझी दुश्मनी माझ्याबरोबर होती ना? जो काही त्रास द्यायचा होतास तो मला द्यायचा होतास. माझ्या फॅमिलीपर्यंत तू यायला नको होतास. आता मी तुला सांगतो की फॅमिली काय असते ते. स्वतःच्या मुलीला या सगळ्या केसमधून बाहेर काढण्यासाठी एवढी मोठी चाळ खेळलायस ना तू. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. तुझ्या मुलीला नाही फाशीची शिक्षा झाली ना आणि नाही तुम्ही गुन्हा सिद्ध केला की तिनेच विलाचा खून केला आणि मधुभाऊने निर्दोष सिद्ध करेन आणि माझ्या डॅडला सुद्धा या सगळ्या केसमधून मी सुखरूप बाहेर काढेन. हे माझा शब्द आहे तुला. हे माझं वचन आहे माझ्या स्वतःलाच. कळलं तुला? तेव्हा इथे आता चैतन्य काही बोलायला जाणार तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, तू तर एक शब्द बोलू नकोस. आलायस ना सगळं सोडून? यांची साथ दे. तू खूप चांगल्या माणसांना सामील झालेला आहेस. तू हेच डिझर्व करतोस चैतन्य. ही अशीच माणसं तू डिझर्व करतोस. तेव्हा इथे आता अर्जुनला खूपच जास्त राग आलेला असतो. तो चांगलंच चैतन्याला आणि महिपतीला सुनावून तिथून निघून जातो.